देवीं सरस्वतीं व्यासं ततोजाय मुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आजपासून आपण या ठिकाणी भगवद्गीतेला चर्चा सुरू करणार आहे आणि ही चर्चा सुरू करत असताना आपण उद्याच्यालाच भगवत अभ्यास वर्ग ठेवलेला आहे। सर्वजण येणार ना? प्रवेश फी तुम्ही कोर्स अटेंड केल्यानंतर द्यायचे, चालेल ना? हा, तुम्हाला जर आवडला तर फी देऊ शकता, नाही आवडलं तर नाही दिली तरी चालेल, प्रसाद तरी घ्याल ना कमीत कमी। तर सर्वांनी उद्याच्याला या अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं, चालेल ना? हरे कृष्ण। हा, तर टायमिंग 9:30 वाजता आपण या ठिकाणी अभ्यास वर्गाला सुरुवात करणार आहे। तर सर्वांनी हजर राहायचं आहे अभ्यास वर्गाला। तर अभ्यास वर्ग जोपर्यंत तुम्ही अटेंड करत नाही तोपर्यंत भगवद्गीता समजणार नाही आपल्याला काही। भगवद्गीतेमध्ये प्रवेश करायचा असेल तर भगवद्गीता अभ्यास वर्ग हा खूप महत्त्वाचा आहे। हरे कृष्ण। तर भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे, तर हा ग्रंथ विशेष करून आपण पाहतो महाभारतामध्ये येतो, बरोबर ना? महाभारतामध्ये किती पर्व आहेत एकूण सांगा? किती पर्व आहेत? भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18। तसंच महाभारतामध्ये पर्व देखील किती आहेत? 18। भगवद्गीतेमध्ये श्लोक किती आहेत? 700 आहेत। हा, तर महाभारतामध्ये भीष्म पर्व ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीतेचा उल्लेख येतो। आलं लक्षात? तर अशी ही जी भगवद्गीता आहे
ही भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी कोणाला सांगितलेली आहे? अर्जुनाला सांगितले आहे. कुठं सांगितली? कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्ध होण्या अगोदर हा संवाद कोणामध्ये सुरू झाला? पहिल्यांदा संजय आणि धृतराष्ट्र, बरोबर. त्यानंतर पुढे हा संवाद अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये कंटिन्यू चालू राहतो. तर महाभारताची सुरुवात जर आपण पाहिलं तर महाभारतामध्ये आपण पाहतो शंतनू महाराजांचा मुख्य रोल आहे, होय की नाही? शंतनू महाराज हे या पांडवांचे खरे वंशज आहेत. तर शंतनू महाराजांच्या विषयी महाभारतामध्ये असं वर्णन केलेलं आहे. तर महाभिषेक नावाचे हे गंधर्व असतात. कोण? शंतनू महाराज. आणि उच्च लोकामधील श्रेष्ठ देवता असताना त्यांच्या समोर गंगादेवी प्रकट झाल्यानंतर तिच्या प्रती शंतनू महाराजांच्या मनामध्ये काम भावना उत्पन्न होते. आणि हे ब्रह्मदेव ज्यावेळी पाहतात त्यावेळी ब्रह्मदेव काय करतात? शंतनू महाराजांनी गंगादेवीला शाप देतात की तुम्ही पृथ्वीवर जन्म घ्या. आणि मग असे हे शंतनू महाराज हे पुढं प्रतीप राजा असतो, या प्रतीप राजाच्या घरामध्ये जन्माला शंतनू महाराज येतात. तर प्रतीप राजाला अनेक वर्षांपासून पुत्र प्राप्ती झालेली नसते. आणि मग प्रतीप राजाला पुत्र प्राप्ती होते. ते कोण येतं? हे जे महाभिषेक आहेत हे पुत्र रूपाने त्यांना प्राप्त होतं. आणि पुत्र रूपाने प्राप्त झाल्यानंतर त्यांचं नाव काय ठेवतात? शंतनू असं ठेवतात. आता शंतनू नाव का ठेवलं? कारण प्रतीप राजा हा मनाने अतिशय दुःखी कशी झालेला असतो. अनेक वर्षांपासून त्याला पुत्रप्राप्ती झालेली नसते, म्हणून त्याचं मन हे अशांत झालेलं असतं. आणि अशांत झालेलं मन पुत्रप्राप्ती झाल्यामुळे काय झालं? शांत झालं. म्हणून पुत्राचं नाव काय ठेवलं? शंतनू असं ठेवलं. कधी कधी अशी नावं ठेवतात लोक, माहिती आहे ना? कधी कधी नावं नकोशी. नकोशी नाव ऐकले? आमच्या आत्याच्या मुलीचं नाव नकोशी. आमच्या आत्याला विचारलं का नकोशी नाव ठेवलं? अरे बाबा म्हटली सगळ्या पोरीच व्हायला लागलेल्या आणि आता ही नकोशी झाली म्हणून तिचं नाव नकोशी ठेवलं. आणि नकोशी नाव ठेवल्याबरोबर लगेच पुत्रप्राप्ती झाली. असं होतं का? हा, झालं पण तसं. तिच्यानंतर लगेच आमच्या आत्याला मुलगा झाला. तर असं नाव ठेवतात कधी कधी. अशी नावं आहेत, आहे की नाही? समाजामध्ये लोक ठेवतात. तर यांचं नाव शंतनू ठेवलं. शंतनू नाव ठेवल्यानंतर शंतनू महाराजांची भेट पुढं कोणाबरोबर झाली? गंगादेवी बरोबर झाली. गंगादेवी सुद्धा ही एका स्त्री रूपामध्ये या धर्तीवर प्रकट झाली. प्रकट झाल्यानंतर शंतनू महाराजांची गंगादेवी बरोबर भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर शंतनू महाराजांनी प्रस्ताव मांडला गंगादेवी समोर की मला तुझ्याबरोबर विवाह करायचा आहे. पण विवाह अगोदर गंगादेवीने शर्त काय ठेवली बघा. गंगादेवी म्हटली की गंगादेवी समोर शंतनू महाराजांनी प्रस्ताव मांडला. पण गंगादेवी काय म्हटली की मी विवाह तुमच्याबरोबर एका अटीवर करेन. विवाह करायला मी तयार आहे, परंतु एकही प्रश्न मला तुम्ही विचारायचा नाही. काय अट्ट घातली? मी कुठलंही कृत्य करत असेल तर तुम्ही ते कृत्य का करते म्हणून अजिबात विचारायचं नाही. असं जर स्थळ आलं अक्षय तर चालेल का? नको ना? पुढं कोणाला अजूनही अविवाहित मंडळी कोण कोण आहेत? चालेल का असं स्थळ? राम राम, लांबच तिकडेच थांबा तुम्ही, दुसरा कोणीतरी बघा. पण इथं शंतनू महाराजांनी अट्ट मान्य केली. व्यक्ती ज्यावेळेला स्त्रीच्या मोहामध्ये पडतो, जाळ्यामध्ये सापडतो, त्यावेळी तो सर्व काही विसरून जातो. भविष्यामध्ये अरे बरे वाईट प्रसंग जीवनामध्ये येऊ शकतात. तरी पण झालं काय की ब्रह्मदेवाचा शाप आणि पूर्वसंचित असल्यामुळे काय झालं, त्यांना ते आकर्षण निर्माण झालं आणि त्यांनी गंगादेवी बरोबर विवाह केला.
दोघांचाही विवाह झाला. शंतनू महाराज हे कोणी काय असे लल्लू पल्लू राजा नव्हते. शंतनू महाराज हे संपूर्ण पृथ्वीचे सम्राट होते. पृथ्वी म्हणजे समजलं ना, आजचं जे जग आहे ना, अमेरिका, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांवरती शंतनू महाराजांचं राज्य होतं. आपला राजेशाही थाट हा सर्व जगावरती होता. आत्ताच थोडंसं सगळं बिघडलेलं आहे, म्हणजे की विभाजन झालेलं आहे की नाही. आता भारतावरती लोक राज्य करायला लागलेले आहेत, बाहेरच्या देशातले लोक. तर शंतनू महाराज हे पृथ्वीचे सम्राट होते आणि गंगादेवीवर विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर पहिला पुत्र प्राप्त झाला गंगादेवीला. आणि पुत्र प्राप्ती झाल्याबरोबर गंगादेवीने काय केलं, त्या पुत्राला नदीमध्ये स्वाहा करून टाकलं. शंतनू महाराजांना टेन्शन आलं. पहिला पुत्र सोडला, पण प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न विचारला तर निघून जाणार माताजी. मग पुढं दुसरा पुत्र प्राप्त झाला. दुसरा पुत्र प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्यालाही स्वाहा केलं, गंगार्पणम. अशी एकूण गंगादेवीने किती, अष्टवसू, 7 पुत्र गंगादेवीनी गंगेमध्ये सोडून दिली. आणि आता 8वा पुत्र जन्माला आला. 8वा पुत्र जन्माला आला आणि त्यालाही ती सोडायला निघाली. तेवढ्या शंतनू महाराज म्हटले, स्त्री आहे की हैवान आहे म्हटली तू? हा, एवढी मुलं जन्माला आली, सगळी मुलं तू पाण्यामध्ये सोडून द्यायला लागलेस, काय हा प्रकार आहे? त्यावेळी गंगादेवी म्हटली की, काय म्हटली? हा, कंडिशन तुम्ही मोडलेली आहे, होय की नाही? विवाहाआधी टर्म्स अँड कंडिशन्स आर अप्लाय असा नियम लावलेला होता. पण यू हॅव ब्रोक दिस कंडिशन, सो दॅट्स वाय आय विल लिव्ह यू इमिजिएटली. आणि मग गंगादेवीने प्रस्ताव अगोदर मांडलेला होता. शंतनू महाराज म्हटले की ठीक आहे, तू सोडून जा, परंतु ही सगळी 7 मुलं सोडायचं कारण काय पाण्यामध्ये? तर मग गंगादेवी इतिहास सांगायला सुरुवात करते. आता बघा, ही जी 7 मुलं सोडली त्याच्या पाठीमागं पण काहीतरी इतिहास आहे. कुठलीही स्त्री असं आपल्या मुलाला पाण्यामध्ये नाही सोडून देणार, आहे की नाही? आणि ती ही गंगादेवी, होय की नाही? तर मग गंगादेवी म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला याचा इतिहास सांगते. तर ही जी 7 मुलं मी सोडली, हे कोण आहेत? वसू आहेत, वसू, अष्टवसू. आणि हा 8वा वसू जो आहे तो इथंच राहणार आहे, कारण याला शाप तसा मिळालेला आहे. आता काय प्रसंग घडलेला आहे? तर गंगादेवी म्हटली की हे 8 वसू एकदा वसिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये गेले. आणि त्या ठिकाणी वसिष्ठ मुनींची एक कामधेनू गाय होती. आणि ती गाय अतिशय अद्भुत होती. पूर्वी ऋषी मुनींच्याकडे असणाऱ्या गायी या अतिशय अद्भुत होत्या. आणि या गायीचं अपहरण जबरदस्ती हे 8 वसू करू लागले. आणि अपहरण करत असताना वसिष्ठ मुनींनी पाहिले की अरे, मला न विचारताच हे गायीला घेऊन चाललेले आहेत. तर गाय म्हणजे जी इच्छा तुम्ही प्रकट कराल गायीसमोर, ती इच्छा ती पूर्ण करायची, अशी गाय होती ती. तर मग वसिष्ठ मुनींनी पाहिलं की हे मला न विचारता घेऊन चाललेले आहेत. तर वसिष्ठ मुनींनी लगेचच इमिजिएटली काय केला? त्यांना शाप दिला. म्हटले की तुम्ही या प्रकारचं कृत्य करत आहात, तुम्ही पृथ्वीवर इमिजिएटली लगेचच जन्म घ्याल. शाप मिळाल्याबरोबर सर्व जे 8 वसू होते हे धावत पळत वसिष्ठ मुनींच्याकडे गेले आणि पहिल्यांदा साष्टांग दंडोत प्रणाम केला आणि म्हटले की चूक झालेली आहे, आम्हाला कृपा करून क्षमा करा. तर वसिष्ठ मुनी म्हटले की जसं धनुष्यातून बाण निघतो ना, निघालेला बाण पुन्हा माघारी येऊ शकतो का? नाही येऊ शकत. तसं तोंडामधून निघालेला जो शाप आहे तो पुन्हा माघारी घेऊ शकत नाही. पण
तुम्हाला उश्शाप मात्र निश्चितपणे मिळेल. तर तुम्ही 7 जण पृथ्वीवर जन्म घ्याल आणि लगेच परत माघारी याल, परंतु जो 8वा आहे की नाही तो मात्र तिथंच राहील. तो का तिथं राहील? कारण त्यांनी याच्यामध्ये मोठा सहभाग घेतलेला आहे. लीडर बनणं धोकादायक असतं बघा. असं कुठल्याही कार्यक्रमामध्ये लीडर बनलं की जरा थोडंसं डोक्याला असतं टेन्शन, होय की नाही. कुठली गाडी अरेंज करा, इकडे कार्यक्रम झाले तिकडे कार्यक्रम झाले, तर सगळा भार ते लीडरवरती असतो. आणि ह्यानं ते लिडिंगचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं हा जो शेवटचा वसू आहे, जो लीडर आहे, तो मात्र तिथंच राहील. त्याचं नाव होतं देव वसू. देव, द ला य आणि त्याच्यावर 2 मात्रा, देव वसू. तर हा मात्र तिथं राहील. आणि दुसरी गोष्ट, याला स्त्री संग प्राप्त होणार नाही. आयुष्यभर ब्रह्मचारी व्रताचं पालन याला त्या ठिकाणी करावं लागेल आणि राजगादीचं हा रक्षण करेल. पण प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली असेल. हा शाप मिळाला देव वसूला. बाकी 7 वसू खाली जन्माला आले आणि ते 7 वसू गंगादेवीने क्रमशः कुठं सोडले? गंगेमध्ये सोडून दिले आणि लगेचच त्यांना उच्च लोकांची प्राप्ती झाली. तर सोडण्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा या ठिकाणी गंगा मातेने व्यवस्थितरित्या स्पष्ट केलं. आणि मग गंगादेवी म्हटली की हा जो शेवटचा वसू आहे, देव वसू, हा प्रचंड शक्तिशाली बनेल, पण याला तुम्ही आता काय करा, माझ्याकडे सुपूर्द करा. मी याला काय करेन? आता शंतनू महाराज आणि गंगादेवीमध्ये ही चर्चा चालू आहे. गंगादेवी म्हटली की याला मी उच्च लोकांमध्ये घेऊन जाईन. कुठं? स्वर्ग लोकांमध्ये. आणि स्वर्ग लोकांमध्ये नेऊन त्या ठिकाणी सुंदर असं धनुर्विद्येचं प्रशिक्षण देईन. आणि हे जर प्रशिक्षण त्यांनी प्राप्त केलं तर इंद्र, चंद्र, वरुण, वायू या सगळ्या देवतांना हा सहजरित्या परास्त करील. बघा, म्हणून आपल्या मुलाला कुठं आपल्याला शिकायला घालायचं असेल तर आपण चांगल्या युनिव्हर्सिटीवर, आहे की नाही, पुण्याला घालूया, भारतीय विद्याभवनला घालूया, ऑक्सफोर्डला घालूया, अजून काय कॅम्ब्रिजला घालूया. तसं गंगादेवीने इथं पृथ्वीवरचं कुठलं स्थान निवडलं नाही. कुठं? डायरेक्ट स्वर्गलोक. स्वर्गलोकामध्ये भीष्मदेवाने घेऊन गेली ती देव वसूला आणि त्या ठिकाणी सुंदर असं धनुर्विद्येचं प्रशिक्षण दिलं. अर्जुनाने पण प्रशिक्षण कुठे घेतलं माहिती? स्वर्गामध्ये साक्षात इंद्रदेवांच्याकडून प्रशिक्षण घेतलं धनुर्विद्येचं. पॉवरफुल धनुर्योद्धा बनला अर्जुन, आहे की नाही. म्हणून पॉवरफुल बनायचं असेल तर आपण पण जसं आपल्याला वाटतं ना, ह्या कॉलेजमध्ये, तसं त्या काळामध्ये स्वर्ग लोकांमध्ये प्रशिक्षण घ्यायला जायचे. तर अर्जुन हा भगवान शिवजींना पण परास्त करू शकत होता. अर्जुनाने स्वर्ग लोकांमध्ये धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेऊन खाली आल्यानंतर अर्जुन जंगलामध्ये एका हरिणाची शिकार करण्यासाठी चाललेला होता. त्यावेळी शिवजी पण एका शिकारीच्या वेशामध्ये आले आणि काय झालं, अर्जुनाने अगोदर बाण सोडला. तो बाण जाऊन हरणाला लागला आणि तो बाण लागल्यानंतर शिवजींच्या वेशामध्ये शिकारीच्या वेशामध्ये शिवजी आलेले होते. त्यांचा बाण थोडा मागून जाऊन लागला आणि मग दोघांच्या मध्ये भांडणं सुरू झाली. ही शिकार माझे आणि शिवजी म्हटले ही शिकार माझे. अर्जुन म्हटला की नाही, पहिला बाण माझा लागलेला आहे, नंतर तुमचा लागलेला आहे. नाही म्हटले शिवजी की ही शिकार माझीच आहे. मग म्हटले की माझ्यावर तुला युद्ध करावं लागेल. आणि जंगलामध्ये दोघांचं युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये अर्जुन भगवान शिवजींना परास्त करतो. बघा, इतकं सामर्थ्य अर्जुनाकडे असतं. शिकलाय कुठं? स्वर्ग लोकांमध्ये. आणि शिवजी प्रसन्न झाले अर्जुनावर, म्हटले की बेस्ट ऑफ लक. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर तो आता युद्ध करणार आहे भविष्यामध्ये. आणि मग शिवजी म्हटले तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालेलं आहे, तुला काय पाहिजे माझ्याकडून? तर मग शिवजींनी त्यांच्याकडचं पाशुपत अस्त्र दिलं. पाशुपत अस्त्र असं अस्त्र आहे, त्या अस्त्राला कोणीच पराभूत करू शकत नाही एक्सेप्ट लॉर्ड विष्णू. विष्णू सोडले तर या अस्त्राला कोणीच पराभूत करू शकत नाही. असं अस्त्र शिवजींनी अर्जुनाला प्रदान केलं.
अर्जुनाने त्या काळामध्ये ब्रह्मास्त्र, पाशुपदास्त्र, इंद्रदेवाकडची सगळी पर्जन्यास्त्र, वायुअस्त्र, अग्निअस्त्र सगळी अस्त्र प्राप्त केली होती. ज्यावेळी वनवासामध्ये होते ना, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, या काळामध्ये अर्जुन हा स्वर्गलोकामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेऊन आलेला होता. भविष्यामध्ये भयंकर मोठा नरसंहार होणार होता कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर. तर या प्रकारचं अर्जुन प्रशिक्षण घेऊन आलेलं होतं. भीष्मदेवांना गंगादेवी घेऊन गेली आणि 16 वर्षापर्यंत 16 वर्ष सुंदर असं प्रशिक्षण या देववसूला गंगादेवीने त्या ठिकाणी दिलं. तर भीष्म नाव होण्या अगोदर त्यांचं नाव काय होतं? देवव्रत असं नाव होतं. देवव्रत नाव होतं. आणि सुंदर प्रशिक्षण दिल्यानंतर गंगादेवी देवव्रतला खाली घेऊन येते आणि घेऊन आल्यानंतर युद्धकलेचं प्रशिक्षण हे देवव्रत आपलं करत असतं. म्हणजे की आपली जी काय विद्या आहे ना, धनुर्विद्या, त्याचं प्रॅक्टिस त्या ठिकाणी ते करत असतात. आणि हे प्रॅक्टिस करत असताना त्यांनी गंगादेवीचं पात्र अडवलं होतं. गंगा वाहणारी गंगा आहे की नाही, त्या गंगेचं पात्र आपल्या बाणांनी अडवलं आणि सर्व पाणी असं पसरायला लागलं. त्यावेळी शंतनू महाराज भ्रमण करत करत त्या ठिकाणी आले. 16 वर्षानंतर शंतनू महाराज तिथं भ्रमण करत होते आणि भ्रमण करत असताना त्यांनी पाहिलं की अरे गंगेचं पात्र कोणी अडवलेलं आहे. आणि त्यावेळी जाऊन पाहतात तर काय, एक 16 वर्ष वयाचा सुंदर युवक त्या ठिकाणी आपली धनुर्विद्येची प्रॅक्टिस करत असताना गंगेचं पात्र अख्खा अडवून टाकलेलं आहे. शंतनू महाराजांना आश्चर्य वाटलं की अरे हा पुत्र कोणाचा आहे आणि इतकं सामर्थ्य ह्याच्याकडे कुठून आलेलं आहे. आणि मग देवव्रतला माहित नाही की हे आपले वडील आहेत. आणि मग गंगा त्या ठिकाणी प्रकट होते आणि प्रकट झाल्यानंतर ती देवव्रतचा हात पकडते, शंतनू महाराजांकडे घेऊन जाते आणि म्हणते की हा तुमचाच सुपुत्र आहे, ज्याला प्रशिक्षण मी स्वर्गलोकामध्ये दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर रीतीनं धनुर्विद्या हा शिकलेला आहे. आता मी काय करते, हा तुमच्याकडे सुपूर्द करते. शंतनू महाराज अतिशय आनंद झाला. इतका सामर्थ्यशाली शक्तिशाली पुत्र प्राप्त झाला आणि रथामध्ये त्यांनी बसवलं आणि राज्यामध्ये घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर आपण पुढं पाहतो की देवव्रत हे अतिशय सुंदर रीतीनं आपलं युद्ध कौशल्य वेगवेगळ्या क्षेत्रियांना दाखवत होते. आणि एक दिवस शंतनू महाराज भ्रमण करत असताना एका नदीच्या किनाऱ्यावर आले. नदीच्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी एका कोळ्याची कन्या त्या ठिकाणी त्यांना दिसली. तिचं नाव काय होतं? मत्स्यगंधा असं नाव होतं. मत्स्यगंधा नाव काय? कारण तिच्या शरीरामधून सगळा मासळीचा दुर्गंध येत होता म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा असं होतं. तर तिची भेट झाल्यानंतर शंतनू महाराज तिच्या सौंदर्याकडे आकर्षित झाले. आकर्षित झाल्यानंतर शंतनू महाराजांनी तिच्यासमोर प्रस्ताव मांडला की मला तुझ्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. असा हा प्रस्ताव मांडल्यानंतर आता ही मत्स्यगंधा शंतनू महाराजांना काय म्हटली की ठीक आहे, तुमची इच्छा आहे, परंतु माझ्या वडिलांच्या आईच्या अनुमतीशिवाय मी तुमच्याशी विवाह नाही करू शकणार. तर आता ही जी मत्स्यगंधा आहे, ही मत्स्यगंधा हिचं नाव नंतर पुढं सत्यवती असं होतं. माहिती आहे सर्वांना, सत्यवती असं नाव होतं. तर ही जी मत्स्यगंधा आहे ही काय, हिचं कार्य काय होतं, नदीच्या किनाऱ्यावर बोट इकडून तिकडं आणि तिकडून इकडं या प्रकारचं कार्य ही मत्स्यगंधा करत होती. आणि एक दिवस काय होतं, ती पलीकडच्या किनाऱ्यावर होती आणि किनाऱ्यावर बोट लावलेली होती आणि काय पॅसेंजर आले की भरले की ती बोट इकडे घेऊन यायची. मग एकदा एक पॅसेंजर त्या ठिकाणी आले, त्यांचं नाव होतं पराशर मुनी. आता हे पराशर मुनी कोण आहेत? तर पराशर मुनी हे व्यासदेवांचे वडील आहेत. पराशर मुनी त्या बोटीमध्ये बसले आणि त्यांनी तिला सांगितलं की मला नदीच्या पलीकडे सोड. आणि बोटीमध्ये बसल्यानंतर ते ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्यानंतर बोट हळूहळू चाललेली असताना
त्यांना अचानक दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली पराशर मुनींना. आणि त्यांनी विचार केला की ही जी सुंदर कन्या आहे, या कन्येबरोबर जर मी संग केला तर हिच्या उदरामधून भविष्यामध्ये अतिशय शक्तिशाली बालक प्रकट होणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे व्यासदेव. आणि मग हे त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी मत्स्यगंधेला सांगितले की तू बोट इथं मध्येच थांबव. त्यावेळी चारही बाजूनी सर्वत्र धुकं होतं, बाजूला काहीच कोणाला दिसत नव्हतं. आणि अशा वेळी पराशर मुनींनी मत्स्यगंधेला सांगितलं की दैवी इच्छा अशा प्रकारे आहे, जर मी तुझ्याबरोबर संग केला तर तुझ्या उदरामधून कोण जन्माला येणार आहे? व्यासदेव जन्माला येणार आहे, जे साक्षात भगवंतांचे शक्तिविश अवतार असणार आहेत. असं म्हटल्यानंतर पुढं पराशर मुनी म्हटले, जर मी तुझ्यावर संग केला तर तुझ्या शरीरामधून येणारा जो दुर्गंध आहे मासळीचा, तो सगळा दुर्गंध निघून जाईल. आणि तिसरी गोष्ट, जरी मी तुझ्यावर संग केला तरी पण तू कधीही अपवित्र होणार नाही. तुझं जे कन्यत्व आहे ना, ते कधीही भंग पावणार नाही. या 3 गोष्टी सांगितल्यानंतर मग मत्स्यगंधा त्या ठिकाणी पराशर मुनींच्यावर संग करायला तयार होते. आणि संग केल्यानंतर मग त्या संघामधून मत्स्यगंधेपासून काय होतं? व्यासदेव जन्माला येतात. व्यासदेव जन्माला आल्यानंतर पुढे आपण पाहतो की व्यासदेव जन्माला आल्यानंतर हिच्या शरीराचा सगळा दुर्गंध निघून जातो, हिचं पावित्र्य नष्ट होत नाही, कन्यत्व जसं आहे तसंच राहतं. आणि पराशर मुनी नंतरनी तिथून निघून जातात. पुढं नंतर महाभारतामध्ये त्या दोघांची कधीही भेट झालेली नाही. तर या प्रसंगावरून आपल्याला एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, पराशर मुनी हे कामलोलुप होते का? कामलोलुप नव्हते. त्यांना भविष्यामध्ये काय होणार आहे हे माहीत असल्यामुळं त्यांनी हा प्रस्ताव मत्स्यगंधेसमोर मांडलेला होता आणि मत्स्यगंधेने पण तो प्रस्ताव स्वीकारलेला होता. तर या प्रकारे मत्स्यगंधा ही अजून पवित्र होते पुढे जाऊन आणि हिचं नाव पुढे सत्यवती असं ठेवलं जातं. आता बघा, या ठिकाणी व्यासदेवांचा जन्म झाला. व्यासदेव सुद्धा सत्यवतीबरोबर जास्त काळ राहिले नाहीत. सत्यवतीला म्हटले की ज्या वेळी तुझ्या जीवनामध्ये काही कठीण प्रसंग निर्माण होतील त्यावेळी तू केवळ माझं स्मरण कर, मी त्या ठिकाणी प्रकट होईल. तू माझी माता आहेस, ज्यावेळी काही कठीण प्रसंग निर्माण होतील त्यावेळी केवळ स्मरण करायचं, मी त्या ठिकाणी काय होईल? प्रकट होईल. तर या प्रकारे व्यासदेवांचा जन्म झाला. व्यासदेव पण सोडून निघून गेले आणि आता शंतनू महाराज या ठिकाणी या मत्स्यगंधेला भेटायला आलेले आहेत. आता हिचं नाव सत्यवती झालेलं आहे. आणि मग भेटल्यानंतर सत्यवती आपल्या वडिलांच्याकडे जाते आणि वडिलांच्याकडे जाऊन वडिलांना म्हणते की असा असा प्रस्ताव आहे, तुमची काय इच्छा आहे? मग आता बघा, हा मासे पकडणारा व्यक्ती शंतनू महाराजांच्याकडे येतो आणि शंतनू महाराजांना म्हणतोय काय की एका अटीवरच मी हिचा विवाह तुमच्याबरोबर लावून देईन. आता अट्ट कोणती आहे बघा? अट्ट अशी आहे की हिच्या उदरामधून जन्माला येणारा जो बालक असेल तोच राजसिंहासनावरती बसेल. म्हणजे हस्तिनापूरची जी गादी आहे ती गादी हिच्या उदरामधून येणाऱ्या पुत्रालाच प्राप्त झाली पाहिजे, तरच मी काय करेन, तुमचा हिच्यावर विवाह लावून. शंतनू महाराज अतिशय दुःखी झाले. विचार करू लागले की कसं काय हे शक्य आहे, कारण ज्येष्ठ पुत्र कोण आहे? ज्येष्ठ पुत्र तर देवव्रत आहे की नाही? तर पुरातन काळामध्ये अशी पद्धत होती की जो ज्येष्ठ पुत्र असेल तोच राजसिंहासनावरती बसेल. आणि मग शंतनू महाराज निराश होतात, राज्यामध्ये परत येतात. परत आल्यानंतर देवव्रत पाहतात की वडील आपले अतिशय दुःखी कशी दिसत आहेत. आणि मग सारथ्याला त्यांनी विचारलं की काय प्रसंग घडलेला आहे. त्यावेळी सारथ्याने घडलेला प्रसंग सर्व देवव्रतला सांगितला. देवव्रत लगेच त्या रथावरती बसले. सारथ्याला म्हटले की जिथं हा प्रसंग घडला त्या ठिकाणी मला घेऊन चल. आणि मग देवव्रत रथामध्ये आरूढ झाले आणि या ठिकाणी आले. आल्यानंतर
त्यांनी पाहिलं की ही सत्यवती अशी अतिशय सुंदर माता आहे, यांच्यासाठी आता माताच आहे ती. आणि त्यांनी विचारलं की काय प्रसंग घडलेला आहे. मग तो जो तिचा वडील आहे कोळी ते त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर तो कोळी म्हणतो की विवाह करा मी तयार आहे, परंतु हिच्या उदरामधून येणारा बालकच राजसिंहासनावर बसेल तरच मी तयार आहे विवाह करण्यासाठी. आणि असं म्हटल्यानंतर देवव्रत त्या ठिकाणी त्या कोळ्याला म्हणतात की होय माझी तयारी आहे, मी ज्येष्ठ पुत्र आहे शंतनू महाराजांचा, परंतु मी राजगादीवरती बसणार नाही. हिच्या उदरामधून येणारा जो बालक असेल तोच काय होईल त्या राजगादीवरती बसेल. पण कोळी म्हटला की तुम्ही राजकारणी लोक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा. त्यावेळी देवव्रत म्हटले की मी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतोय की मी आजीवन काय करेन, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन. तर बघा किती निष्ठा असेल बघा देवव्रत. तर त्या ठिकाणी दोन्ही हात वरती करून भीष्मदेव कठोर प्रतिज्ञा घेतात. तर एका क्षत्रियासाठी ब्रह्मचारी व्रताचं पालन करणं ही काय सोपी गोष्ट नाही. आणि अशी ही कठोर प्रतिज्ञा, कठोर वचन त्या ठिकाणी देवव्रतने घेतलं आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. आणि त्या प्रतिज्ञेमुळं देवतांनी आकाशामधून काय केली, देवव्रतवरती पुष्पवृष्टी केली. असं आपण करू का? कधी होतोय कधी होतोय कधी होतोय लग्न एकदा, आहे का? आजकाल गावाकडे अवघड परिस्थिती झाली. 300-400 पोरं बिना लग्नाची आहेत. बिचाऱ्या मुलींनी विचार करावा आहे की नाही थोडासा या बिचाऱ्या मुलांचा. गावाकडे खूप वाईट अवस्था आहे. पण इकडं देवव्रतनी ब्रह्मचारी व्रत धारण केलं, ठरवलं आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. आणि मग आपण पुढे पाहतो हा जो कोळी आहे तो त्या ठिकाणी स्वीकार करतो की यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी देवता देवव्रतचं नाव पुढं काय ठेवतात, भीष्मदेव असं ठेवतात. आणि मग पुढं देवव्रत मुळे शंतनू महाराजांनी सत्यवतीचा पुढं विवाह होतो. आता बघा या ठिकाणी सत्यवतीचा विवाह या ठिकाणी झाला शंतनू महाराजांच्या बरोबर. पण सत्यवतीला विवाह होण्या अगोदरच एक पुत्र प्राप्त झालेला होता, आहे की नाही? एक पुत्र प्राप्त झालेला आहे. आणि अशा स्त्री बरोबर शंतनू महाराजांनी विवाह केलेला आहे की नाही? आश्चर्यकारक गोष्ट. हा आपल्यापैकी कुणी असं तयार होईल? अगोदरच एक पुत्र झालेला आहे आणि असा प्रस्ताव आपल्याकडे आला तर आपण करू? अंबानीची मुलगी असेल तर कराल का? पण तिला एक मुलगा झालाय अगोदरच. कोण कोण आहे तयार इकडे? विकास, बिना लग्नाची कोणी इकडे आहे? अंबानीची मुलगी आहे, अंबानीची मुलगी आहे, पण एकच मुलगा अगोदर झालेला आहे. विशाल नाही आला का आज? हा विशाल काय करणार? नाही. अरे अंबानीची मुलीबरोबर विवाह नाही करणार? खरंच नाही? नाही विकास करणार? हा तू? हा बारका पोरगा सुद्धा मध्ये उभा राहा की थोडासा, थोडा उभा राहा. नुसतं उभं राहायचंय, उभं राहा. हा तुला काय इथं दंड नाही, तिकडे तोंड टाकव. हा एवढा छोटा मुलगा आहे, हा पण नाही म्हणतोय. अंबानीच्या मुली बरोबर पण नाही करणार म्हणतोय, म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. पण काही छत्रपती करू शकतात. ते म्हणणारा अंबानीचा जाव आहे, व्हायला मिळतंय, काय बिघडतंय म्हणणार, आहे की नाही? पण ही मुलं बिचारी खरंच प्रामाणिक आणि सद्गुणी आहेत. कुणीच नाही करणार आपल्या इथं. आमचा काय नाव? मंगेश प्रभू. मंगेश प्रभू विचार करून सांगतो मला उद्याच्याला. उद्या सांगणार का आत्ताच सांगणार? हा नाही ना, नाही करणार.
अंबानीचा जावाई व्हायला मिळणार आहे. हा बघा, आपल्याकडं ही साधी गावची पोरं सुद्धा म्हणत नाहीत आम्ही करू. मग शंतनू महाराज काय वेडपट होते का? सांगा. खूप मोठी चर्चा आहे ही, कारण या चर्चेवरतीच ख्रिश्चन मिशनरी प्रचार करत असते. समजतंय तुम्हाला? ख्रिश्चन मिशनरी प्रचार अशा गोष्टीला घेऊन करत असते. शंतनू महाराज हे पृथ्वीचे सम्राट आहेत, असे अंबानी हजारो विकत घेतील शंतनू महाराज. काय म्हटलं मी? असे जे अंबानी आहेत ना, टाटा आणि बिर्ला आणि अंबानी, हे शंतनू महाराज हजारो लोकांना विकत घेऊ शकतात. इतका ऐश्वर्य आहे शंतनू महाराजांच्याकडे. आणि पोरगी कुठली आहे? कोळ्याची पोरगी, अंगाचा दुर्गंध सगळा आहे की नाही. आणि एक पुत्र अगोदरच झालेला आहे. आणि आट्ट काय पुढानी मिजाच बघा केवढी. हिच्या उदरातून जन्माला येणारा बालकच राजसिंहासनावर बसणार आहे की नाही. मिजाज पण म्हणजे शंतनू महाराज काय स्त्री लंपट होते? शंतनू महाराजांना सर्व माहित होतं हे अगोदरच, आहे की नाही. मग काय मूर्ख आहेत शंतनू महाराज, तरी पण विवाह केला. आलं लक्षात? तर त्याच्यामुळं या गोष्टीला असं चिपली घेऊन चालणार नाही. सत्यवती कोणी साधारण कन्या नाही, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तिच्या उदरातून जन्माला आलेला बालक हा साधारण बालक नाही. आणि ज्या व्यक्तीने संग केलेला आहे सत्यवती बरोबर, ते पण साधारण व्यक्ती नाहीत. ते कोण आहेत? पराशर मुनी आहेत. आलं लक्षात? तर अशा कन्येबरोबर शंतनू महाराजांनी विवाह केलेला आहे. तर त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये असे अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज आपण दूर केले पाहिजेत. आपल्या इथली साधी पोरं यांना अंबानीच्या पोरीबरोबर सुद्धा विवाह करायचा जर तिला अगोदर एक पोरगा झाला असेल तर. आहे की नाही? आश्चर्यकारक गोष्ट. आता नाही म्हणतात, परंतु विचार बदलू शकतात ते भविष्यात. हा गोष्ट सांगितल्यामुळे ते सावध झाले बरं का आता. तर शंतनू महाराजांचा विवाह झाला सत्यवती बरोबर. विवाह झाल्यानंतर आपण पुढे पाहतो, शंतनू महाराजांना या सत्यवती पासून पुढं 2 पुत्र प्राप्त झाले. काय नाव त्यांची? हा भगवान सांगते. हा कोणी कोणी महाभारत वाचलं इकडं? हा 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 बघू अजून काय. हा सत्यवतीला शंतनू महाराजांच्या पासून किती पुत्र प्राप्त झाले? हा 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 2 झाले. पण कोण झाले? धृतराष्ट्र आणि पंडू हे नातू आहेत सत्यवतीचे. नातू हा हा कोणाला तरी आठवलंय, मोठ्याने बघू. हा विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे 2 पुत्र प्राप्त झाले सत्यवतीला. आठवलं का? विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे 2 पुत्र प्राप्त झाले. खूप शक्तिशाली पुत्र होते. आणि आता या दोघांचा विवाह लावण्याची जबाबदारी कोणी घेतली बघा? भीष्मदेवाने घेतली. आता बघा, सत्यवतीचे किती पुत्र आहेत एकूण इथं? 2 आणि तिसरे व्यासदेव, होय की नाही? शंतनू महाराजांचे किती पुत्र आहेत इथं? 3. 4 कसे सांगा? हा बघू. शंतनू महाराजांचे पण 3 पुत्र आहेत आणि सत्यवतीचे पण 3 पुत्र आहेत. आता बघा, शंतनू महाराजांचे 3 पुत्र कोणते आहेत? विचित्रवीर्य, चित्रांगद आणि देवव्रत भीष्मदेव. भीष्मदेव कोणापासून जन्माला आलेत? गंगादेवी पासून जन्माला आलेले आहेत. विचित्रवीर्य, चित्रांगद सत्यवती पासून जन्माला आलेले. सत्यवतीला पण 3 मुलं आहेत, विचित्रवीर्य, चित्रांगद आणि व्यासदेव. कोणापासून जन्माला आलेत? पराशर. हा किती झाले एकूण सगळे दोघांचे? 6. हा 6. सांगा बघू. हा 4 झाले, हे की नाही? हा बर. 4 हे सख्खे भाऊ की सावत्र भाऊ? आता काय समजायचं?
काय समजायचं समजून घ्या तुम्ही, खूप अवघड आहे. पण सगळ्यात महत्वाचं बघा याच्यामध्ये की ही जी मुलं आहेत ही साधारण मुलं नाहीत. याच्या पाठीमाग खूप दैवी योजना आहे, हे समजून घ्या. द्वापार युगामध्ये, सत्य, त्रेता आणि द्वापार युगामध्ये या सर्व गोष्टी चालत होत्या. कलियुगामध्ये या गोष्टी बंद केल्या गेल्या आहेत. कोणत्या गोष्टी बंद केल्या कलियुगामध्ये? अश्वमेधम गवालंबम संन्यासम पल्लपेतृकम देव ऋणसुतोत्पत्ती कलो पंचविवर्जित. कलियुगामध्ये 5 गोष्टी कोणत्या वर्ज्य आहेत बघा आता. अश्वमेधम गवालंबम म्हणजे काय? अश्वमेध यज्ञ बंद केलेला आहे कलियुगामध्ये. गोमय यज्ञ कलियुगामध्ये बंद केलेला आहे. कलियुगामध्ये संन्यास वर्ज्य सांगितलेलं आहे. पुन्हा चौथी गोष्ट देवर कडून संतान उत्पन्न करणं कलियुगामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे. आणि 5वी गोष्ट पितरांना मांस अर्पण करणं वर्ज्य सांगितलेलं आहे. आलं लक्षात? कलियुगामध्ये या 5 गोष्टी वर्ज्य आहेत. देवर कडून पुत्र उत्पन्न करणं हे इतर युगामध्ये चालत होतं. सत्य, त्रेता, द्वापारमध्ये हे चालत होतं. म्हणजे समजा 2 भाऊ आहेत, दोन्ही भावांचा विवाह झालेला आहे, परंतु एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ आपल्या वहिनीकडून संतान उत्पन्न करू शकत होता. सत्य, त्रेता आणि द्वापारमध्ये. कलियुगामध्ये ही पद्धत अजूनही काही ठिकाणी भारतामध्ये चालू आहे. ज्यांना हा नियमच माहिती नाही अशा ठिकाणी ही पद्धत अजूनही चालू आहे. विशेष करून पंजाब प्रांतामध्ये ही पद्धत चालू आहे अजूनही. बिहारमध्ये पण चालू आहे, UP मध्ये पण चालू आहे. काही ठिकाणी लोकांना हे माहिती नाही. तर हे एक प्रकारचं पाप आहे कलियुगामध्ये. आता आलं लक्षात? तर त्याच्यामुळं या 5 गोष्टी कलियुगामध्ये वर्ज्य सांगितलेल्या आहेत. शुक्राचार्यांनी हे बंद केलेलं आहे, कारण याच्यामध्ये पावित्र्य राहिलेलं नाही. सत्य, त्रेता, द्वापारमध्ये याच्यामध्ये पवित्रता होती, पण हे हळूहळू डिग्रेडेशन होत गेल्यामुळं बंद केलेलं आहे. आलं लक्षात? तर सत्यवतीपासून 3 मुलं जन्माला आली. शंतनू महाराजांच्या पासून पण 3 मुलं जन्माला आली. आणि मग विचित्रवीर्य आणि चित्रांगद या दोघांचा विवाह लावण्याची जबाबदारी भीष्मदेवानी घेतली. मग भीष्मदेवानी काय केलं? भीष्मदेवानी काशीराज, त्या काळामध्ये काशीवरती राज्य करणारा राजा, त्याचं नाव काशीराज होतं. त्याच्या 3 कन्या होत्या. काय नाव त्यांची? अंबा, अंबिका, अंबालिका. तिन्हीमध्ये आंबा आहे. अंबा, अंबिका, अंबालिका. आलं लक्षात? तर या तिघींना भीष्मदेवांनी स्वयंवरामध्ये जिंकलं. जिंकल्यानंतर तिघींना पण भीष्मदेव घेऊन हस्तिनापूरमध्ये आले. त्या काळामध्ये अशी पद्धत होती, म्हणजे आता की भीष्मदेवांचे विचित्रवीर्य, चित्रांगद हे बंधू आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी या 3 कन्या घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं? अंबिका आणि अंबालिकाचा क्रमशः विवाह झाला विचित्रवीर्य, चित्रांगद बरोबर. परंतु जी अंबा होती तिचा मात्र विवाह झाला नाही. कारण त्याचं असं होतं की अंबा म्हणते की माझं शाल्व बरोबर अगोदरच काय आहे, प्रेम प्रकरण आहे. अफेअर त्या काळामध्ये होती बरं का. आता म्हणजे की लोकांना असं वाटू नये की आम्ही काहीतरी नवीन करतोय. तुम्ही कोणी काही नवीन करत नाही या जगामध्ये. हे पूर्वंपार चालत आलेल्या गोष्टी आहेत. ती भीष्मदेवानं म्हटली की मी कोणाशी विवाह करणार नाही, मला परत तुम्ही काय करा, शाल्वकडे सोडून द्या. मग ती शाल्वकडे जाते. शाल्वकडे गेल्यानंतर शाल्व म्हणतो की नाही, तुझा हात भीष्मदेवाने पकडलेला आहे, मी तुझ्याबरोबर विवाह करणार नाही. तर पुरातन काळामध्ये अशी सिस्टीम होती, म्हणजे की एखादी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर गेलेली असेल, संबंध काही झालेला नाही तरी सुद्धा शाल्व म्हटला की मी तुझ्याबरोबर विवाह नाही करू शकत. पुरातन काळामध्ये अशी पद्धत होती, आपल्या घरामधली कन्या जर एक रात्र कुठं जर बाहेर गेली असेल तर तिच्याबरोबर कोणी विवाह करत नव्हतं पूर्वी. माहिती आहे तुम्हाला? भौमासुराने अशा 16,000 राजकन्यांचं अपहरण केलं होतं. किती? 16,000. आणि त्यांचं रक्षण श्रीकृष्णाने केलं. आणि रक्षण केल्यानंतर त्या सर्व कन्या म्हटल्या की आमच्यावर कोणी विवाह करणार नाही. आता कोण विवाह करणार? मग कृष्ण म्हटले ठीक आहे, कोणी विवाह करणार नाही, मी विवाह करायला तयार आहे तुमच्यावर. म्हणून श्रीकृष्णाने त्या 16,108 राजकन्यांशी विवाह केला. हे त्याचं कारण होतं.
कृष्ण पण काय लंपट आहेत म्हणून विवाह करायला त्या ठिकाणी गेले नाहीत. तर पुरातन काळामध्ये इतकी कडक सिस्टीम होती आणि त्याच्यामुळे पवित्रता होती स्त्रियांच्यामध्ये. पण कलियुगामध्ये थोडंसं खूप अवघड होत चाललेलं आहे. तर शाल्व म्हटला की मी तुझ्यावर विवाह करणार नाही. मग ही अंबा परत भीष्मदेवांच्याकडे येते. भीष्मदेवांना म्हणते की शाल्वनी माझा त्याग केलेला आहे, त्यांनी माझा स्वीकार केलेला नाही, तुम्हाला माझ्याबरोबर विवाह करावा लागेल. आता भीष्मदेवांना आलं टेन्शन. भीष्मदेव म्हटले अजिबात नाही, प्रतिज्ञा घेतलेली आहे. कोणती? आजीवन ब्रह्मचारी व्रत धारण करण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे, मी विवाह करणार नाही. आणि असं म्हटल्याबरोबर मग आता अंबा विचार करू लागली आता काय करायचं. मग अंबाला सांगितलं गेलं की तू भीष्मदेवांचे गुरु कोण आहेत? परशुरामजी, त्यांच्याकडे जा. आणि तिथं गेलं तर मग काहीतरी होऊ शकतं, म्हणजे की हा आपलं व्रत आहे ना तो माघार घेऊ शकतो आणि विवाह करू शकतो. मग अंबा पोहोचली कुठं? परशुरामांच्या. आणि परशुरामजींच्या समोर जाऊन मुळू रडून आटापिटा सगळा केला त्या ठिकाणी आणि सांगून टाकलं की असं असं भीष्मदेवांनी पण माझा स्वीकार न करायचं ठरवलेलं आहे, शाल्वनी पण स्वीकार करायचं न ठरवलेलं, म्हणजे की स्वीकार करणार नाही. आणि मग या सर्व गोष्टी परशुरामजींनी पाहिल्या. आणि मग परशुरामजींनी अंबाला आपल्या रथामध्ये घेतलं आणि रथ हाकत हाकत परशुरामजी आले भीष्मदेवांच्याकडे आणि म्हटले की कसल्याही परिस्थितीत तुला हिच्याबरोबर विवाह करावा लागेल, कारण हिच्यावर कोणच विवाह करणार नाही आता. तर मग भीष्मदेव म्हटले की नाही, मी तर आजीवन ब्रह्मचारी व्रताचा स्वीकार केलेला आहे, कसं काय मी तिच्यावर विवाह करू शकतो. परशुरामजी म्हटले की एकतर विवाह करावा लागेल, नाहीतर माझ्यावर युद्ध करावं लागेल, आणि जर युद्धामध्ये पराभूत झाला तर तुला विवाह करावा लागेल. मग भीष्मदेव म्हटले की ठीक आहे, युद्ध करायला मी तयार आहे तुमच्या बरोबर. आणि मग दोघांच्या मध्ये रणसंग्राम पेटला. आणि असा रणसंग्राम होता हा जसं की क्रिकेटचा वर्ल्ड कप असतो ना, सगळी लोक बघायला जमतात. विशेष करून भारत पाकिस्तान असलं तर अजून जास्त संख्या होती बघणाऱ्यांची. तर या दोघांच्या मध्ये युद्ध सुरू झालं आणि भयंकर युद्ध सुरू झालं. आणि हे युद्ध पाहण्यासाठी स्वर्ग लोकामधून, जनलोकामधून, तपलोकामधून, ब्रह्मलोकामधून सगळ्या देवता त्या ठिकाणी जमलेले होते. आकाशामध्ये बघायला जमले होते सगळ्या, म्हणजे सर्वांना चेअर्स वगैरे सगळ्या मस्तपैकी तिथं मांडलेल्या होत्या बघायला. युद्ध खाली सुरू झालं आणि भयंकर युद्ध सुरू झालं. आणि प्रत्येक जण आपली आपली शस्त्र काढून एकामेकावरती मारा करू लागले. आणि याच्यामध्ये कोणच परास्त होत नव्हतं. भीष्मदेव पण परास्त होत नव्हते आणि परशुरामजी पण परास्त होत नव्हते. परशुरामजी साक्षात शक्तिवेश अवतार भगवान विष्णूंचे, आणि भीष्मदेव पण काय साधारण आहेत. भीष्मदेव पण स्वर्ग लोकामध्ये साक्षात गंगादेवीने प्रशिक्षण दिलेलं होतं त्यांना तिथं. भीष्मदेव पण भयंकर युद्ध करू लागले आणि बरेच दिवस युद्ध चाललं. दोघांच्या मध्ये कोणीच पराभूत होत नव्हतं. आणि मग शेवटी दोघांनी पण ब्रह्मास्त्र काढलं. भीष्मदेवाने ब्रह्मास्त्र काढलं, परशुरामजींनी पण ब्रह्मास्त्र काढलं. आणि दोघांचं ब्रह्मास्त्र बघून ब्रह्मदेवांना टेन्शन आलं. म्हटले की दोघांनी पण ब्रह्मास्त्र सोडलं तर ब्रह्मांड सगळं जळून खाक होऊन जाईल. ब्रह्मदेव त्या ठिकाणी धावत पळत आले आणि म्हटले की आपल्याला ही मॅच ड्रॉ करावी लागेल, कुठल्याही बाजूला निकाल देता येणार नाही. दोघांनी पण ब्रह्मास्त्र सोडली तर या ब्रह्मांडाचा काय होऊ शकतो? विनाश होऊ शकतो. त्यामुळे दोघांनी पण काय करा, तुम्ही माघार घ्या. दोघांनी आपली आपली शस्त्र खाली ठेवा. दोघांनी आपली आपली शस्त्र खाली ठेवली आणि अंबानी पाहिलं की काय रिझल्ट दिसत नाही. अंबा त्या ठिकाणी दोघांच्या समोर आली आणि तिने आपल्या शरीरामधून अग्नी प्रकट केला. बघा स्त्रिया कशा होत्या, त्या काळच्या स्त्रिया पण इतक्या पवित्र होत्या. आपल्या शरीरातून अग्नी प्रकट केला तिने, अग्नी प्रकट केला आणि शरीराचं दहन करू लागली. आणि दहन करत असताना भीष्मदेवांना म्हटले की पुढच्या जन्मामध्ये मी तुमच्या मृत्यूचं कारण बनेन. आणि तीच अंबा पुढं शिखंडी म्हणून, श्रीखंड नाही शिखंडी
हा, शिखंडी म्हणून जन्माला आले. आणि शिखंडी म्हणून जन्माला आल्यानंतर मग पुढं ती भीष्मदेवांच्या मृत्यूचं कारण कशी बनते त्याची आपण चर्चा पुढच्या शनिवारी करूया. ठीक आहे. हरे कृष्ण. तर अशी सुंदर चर्चा आहे. अजून सुरुवात भगवतीला झाली नाही, पण करू आपण हळूहळू सुरुवात आता. ठीक आहे. हरे कृष्ण. तर कोणाला काय शंका प्रश्न आहेत? स्टॉप.